आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक प्रश्न. सत्ता, सामर्थ्य आणि अचानक आलेला मृत्यू हे फक्त अपघात असू शकतं का? की यामागे काही अजून खोल, काळ आणि धक्कादायक सत्य दडले? महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा देणारी ही घटना अजूनही गूढच आहे. आणि या गूढाचा केंद्रबिंदू आहेत उपमुख्यमंत्री राहिलेले दिवंगत नेते अजित पवार. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. 28 जानेवारीची ती सकाळ. वातावरण अगदी नेहमीसारखं होतं. मुंबईहून बारामतीकडे एक खाजगी जेट उड्डाण करत होतं. नियोजित सभा, राजकीय दौरा, पुढची रणनीती सगळं ठरल्याप्रमाणे सुरू होतं. पण काही मिनिटातच सगळं बदललं. बारामतीच्या आकाशात अचानक नियंत्रण सुटलं. विमान खाली झोपावलं आणि क्षणार्धात स्फोट. आकाशात उठलेली ज्वाला, धुराचे ढग आणि जमिनीवर पसरलेली शांतता. त्या ज्वालेत केवळ एक विमान जळालं नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं पर्व संपलं. बारामतीच्या शेतांमध्ये जेव्हा मदत पथक पोहोचलं, तेव्हा दृश्य पाहून प्रत्येकजण स्तब्ध झाला. विमानाचे तुकडे दूरवर विखुरलेले, जळालेली धातू आणि ओळख पटवणंही कठीण झालेली परिस्थिती. त्या अपघातात अजितदादांसह त्यांचे सुरक्षा रक्षक, पायलट, सहपायलट आणि फ्लाईट अटेंडंट अशा 5 जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण राज्य शोकसागरात बुडालं. 3 दिवसांचा दुखवटा जाहीर झाला. बारामतीत अंत्यसंस्कारावेळी लोकांचा जनसागर उसळला होता. दादा दादा अशा हाकांनी वातावरण भारावलं होतं. पण खरी कथा इथून सुरू होते. अपघातानंतर लगेचच तपासाची सूत्रे हाती घेतली. देशातील अधिकृत विमान अपघात तपास यंत्रणा एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AAIBने घटनास्थळ सील करण्यात आलं. तांत्रिक पथकाने अवशेष गोळा केले. सर्वात महत्त्वाची गोष्ट शोधली जात होती ब्लॅक बॉक्स. कारण सत्ताचा दरवाजा उघडण्याची किल्ली त्याच्याकडेच असते. ब्लॅक बॉक्स म्हणजेच 2 वेगवेगळे रेकॉर्डर. एक फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि दुसरा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. पहिल्या रेकॉर्डरमध्ये विमानाची गती, उंची, इंजिनची स्थिती, नियंत्रण यंत्रणा याची माहिती असते. दुसऱ्यामध्ये पायलट्समधील संभाषण, म्हणजे शेवटच्या क्षणी काय घडलं ते शब्दशः कळू शकतं. मात्र इथेच गूढ वाढायला लागलं. AAIB कडून सांगण्यात आलं की अपघातानंतर लागलेल्या भीषण आगीत दोन्ही रेकॉर्डर गंभीररित्या जळाले. उच्च तापमानामुळे त्यातील डेटा काढणं कठीण झालं आहे. काही तज्ज्ञांनी प्रश्न विचारला. ब्लॅक बॉक्स अत्यंत उष्णता सहन करण्यासाठी बनवले जातात, मग इतक्या लवकर ते कसे निष्क्रिय झाले? दरम्यान राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली. अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत थेट शंका उपस्थित केली. हा फक्त अपघात नव्हे तर घातपात असू शकतो. त्यांनी घटनाक्रम मांडला, काही तांत्रिक विसंगती दाखवल्या आणि स्वतंत्र तपासाची मागणी केली. राज्यात खळबळ उडाली. सोशल मीडियावर चर्चा रंगल्या. समर्थक आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांची रणधुमाळी सुरू झाली. AIBने मात्र स्पष्ट केलं की तपास आंतरराष्ट्रीय मानकानुसार चालू आहे. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना म्हणजेच इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनच्या नियमानुसार सर्व प्रक्रिया पार पडत आहेत. प्राथमिक अहवाल लवकरच सादर केला जाईल असं सांगण्यात आलं. दरम्यान आणखीन एक मोठी घडामोडी झाली. फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधील काही डेटा रिकव्हर करण्यात यश आलं. म्हणजे विमानाच्या शेवटच्या मिनिटात तांत्रिक माहिती तपासकांच्या हाती लागली. पण कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर अजूनही मोठं कोडच ठरलं. तो इतका जळालेला होता की डेटा काढण्यासाठी परदेशी तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली. ज्या देशात विमानाची निर्मिती झाली त्या देशातील अधिकृत प्रतिनिधींना संपर्क साधण्यात आला. दरम्यान कुटुंबाकडूनही स्वतंत्र तपासाची मागणी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट भेट घेऊन केंद्र तपासाची मागणी करण्यात आली. केंद्रीय अन्वेषण विभागन म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनकडून चौकशी व्हावी अशी मागणी पुढे आली. राजकारण तापलं होतं. काहींनी म्हणलं तपासाला वेळ का लागतो? काहींनी विचारलं पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न तर नाही ना? मात्र अधिकृत यंत्रणा शांतपणे आपलं काम करत होती. बारामती, जिथे अजित पवार यांचा राजकीय वारसा खोलवर रुजलेला होता, ते लोक अजूनही त्या जागेकडे पाहून हादरतात. जिथे विमान कोसळलं तिथे आजही जळलेला मातीचा वास काहींना जाणवतो असं स्थानिक सांगतात. मुंबई, जिथून त्यांचा शेवटचा प्रवास सुरू झाला, तिथे राजकीय समीकरण झपाट्याने बदलली. सत्ता संतुलन ढासळलं. पक्षात नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला. समर्थकांना अजूनही विश्वास बसत नाही की इतक्या अचानक सगळं संपलं. आता मोठा प्रश्न असा आहे, डेटा काय सांगतो? फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधील आकडे जर सांगत असतील की इंजिन फेल झालं तर तो तांत्रिक बिघाड. पण जर डेटा सामान्य असेल आणि अचानक नियंत्रण सुटलं असेल तर प्रश्न वाढतील. कॉकपिटमधील शेवटचे शब्द काय होते? पायलटने मदतीचा संदेश दिला होता का? एखादा स्फोट आधी झाला का? का लँडिंग दरम्यान काही चूक झाली?
तपास यंत्रणा अधिकृत अहवाल येईपर्यंत कोणताही निष्कर्ष देत नाही. पण जनतेला उत्तरं हवी आहेत, कारण हा फक्त एक अपघात नाही, हा एका मोठ्या नेत्याचा मृत्यू आहे. राजकीय इतिहासात अनेकदा अशा घटना घडल्या आहेत जिथे सुरुवातीला अपघात म्हटलं गेलं, पण नंतर वेगळं सत्य बाहेर आलं. त्यामुळे लोकांच्या मनात शंका असणे स्वाभाविक आहे. मात्र ठोस पुराव्यांशिवाय कोणताही आरोप करणंही धोकादायक आहे. आज 3 आठवडे उलटलेत. तपास सुरू आहे, डेटा विश्लेषण सुरू आहे, परदेशी तज्ज्ञ काम करत आहेत, राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्की, अजितदादांचं अचानक जाणं हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या धक्क्यांपैकी एक आहे. आणि आता शेवटचा प्रश्न, जेव्हा अंतिम अहवाल येईल तेव्हा तो काय सांगेल? साधा तांत्रिक बिघाड, मानवी चूक, ही काहीतरी वेगळंच. सत्य लपून राहत नाही. उशीर का होईना ते समोर येतच. तोपर्यंत आपण थांबून पाहूया. अधिकृत निष्कर्ष येईपर्यंत संयम ठेवूया. कारण भावना वेगळ्या पण तथ्य वेगळं असतं. जर तुम्हालाही वाटतंय की या प्रकरणातील प्रत्येक अपडेट तुम्हाला माहीत असायला हवं, तर हा व्हिडिओ शेअर करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अपघात की काहीतरी अधिक, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.